महापौर निवड आणि स्थायी समिती सदस्य निवडीच्या महासभेनंतर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विषयासाठी महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच महासभा महत्त्वपूर्ण विषयांनी गाजली असून प्रस्ताव वाचन आणि प्रश्नोत्तर यामध्ये विषयांतर होत असल्याच्या कारणावरून मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात पहिल्याच महासभेत खडाजंगी झाल्याचा प्रकार बघायला मिळाला. तुम्हाला बोलायला वेळ दिली आहे, फक्त ती वेळ तुमचे जे काय असेल ते मांडा. आम्ही प्रश्नोत्तराकडे लगेच वळणार आहोत. तुम्हाला कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही पण कर्मचाऱ्यांबद्दल बोलू शकता. तुम्ही मुकेश भाऊ जागेवर जाऊन बसा. जागेवर जाऊन बसा. सुधाभाऊ एक मिनिट, प्रश्नोत्तराचं तुमचं जे आहे तुम्ही एक काम करा. सुधाभाऊ तुमचं पत्र इकडे दाखल केलंय का तुम्ही? एक मिनिट तुमचं पत्र इकडे दाखल करा. प्लीज बोला. तुमचं पत्र इथे दाखल करा आणि इंद्रदादांचा प्रश्नोत्तर करा. सुरू मुकेश भाऊ. या महासभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने पेलिकन पार्क येथे स्मृतीस्थळ उभारण्याचा प्रस्ताव मुकेश शहाणे यांनी दिला होता. आजची महासभा सुरू होताच या प्रस्तावाचं वाचन व्हावं अशी मागणी मुकेश शहाणे यांनी केली होती. दरम्यान हा प्रस्ताव वाचण्या अगोदरच महापौरांनी बडगुजर यांना विषय मांडण्याची परवानगी दिल्याने हा वादाचा प्रसंग उभा राहिला होता. दरम्यान शहरात स्वच्छतेच्या मुद्द्यावरून दंड वसुलीसाठी माजी सैनिकांची नियुक्ती केली असून हे माजी सैनिक त्याचा गैरफायदा घेत असून मद्यधुंद परिस्थितीत नागरिकांकडून दंड वसुली करत असल्याचा नगरसेवक शाहू खैरे आणि गुरमीत बग्गा यांच्या निदर्शनास आले असून हा मुद्दा महासभेत उपस्थित करत शहरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी ओला सुका कचऱ्यासाठी दंड वसुलीवर सभागृहात चर्चा करण्यात आली. दरम्यान यावर महापौर हिमगौरी आडके यांनी माजी सैनिकाची नियुक्ती रद्द करण्याची घोषणा केली. त्यात सर्वप्रथम एकतर अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण यांनी ह्या नियुक्त्या केल्या, त्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात येत आहेत. आम्हाला माजी सैनिक यांचा सन्मान आहेच, पण ज्या पद्धतीने या नियुक्त्या झाल्या आणि ज्या पद्धतीने काही सन्माननीय सदस्यांनी इथे गोष्टी मांडल्या आहेत त्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि म्हणून सन्माननीय माजी सैनिकांना तुम्हाला कुठल्या वेगळ्या कामासाठी सेल्फ डिफेन्ससाठी काही प्रशिक्षणासाठी घ्यायचं असेल तर तो आम्ही त्यांचा सन्मान नक्कीच करू. ह्या कामासाठी मात्र सन्माननीय जसं सदस्यांनी सुचवलेलं आहे की आपले जे युवक असतील जे हे काम इन्स्पेक्टर नाही पण एक अवेअरनेस म्हणून करायला तयार असतील समाजासाठी तर ते आपण घेऊ शकता, पण त्यांची पोलीस बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर त्यांना नियुक्ती नाही पण सहकार्य म्हणून घेण्यात यावं, व्हॉलंटियर म्हणून. त्याचबरोबर पावती फाडायचा अधिकार जो आहे तो फक्त SI ला देण्यात यावा आणि स्वच्छतेचा संदर्भातलं अवेअरनेस कॅम्पेन आधी होणं गरजेचं आहे, जे सर्व सन्माननीय सदस्यांनी इथे मांडलंय की आधी तुम्ही त्यांना जो सुका कचरा ओला कचऱ्याची कॉन्सेप्ट आहे आधी तर जाणाऱ्या व्यक्तींचं पूर्ण ट्रेनिंग झालं पाहिजे, जे पण आपण नियुक्त करणार घेणार युवक त्यांचं पण ट्रेनिंग झालं पाहिजे. याचं प्रबोधन शालेय गेल्या
4 वर्षापासून महापालिकेत प्रशासन असल्याने आमदार खासदार यांच्या कामांसाठी बांधकाम विभागाकडून ना हरकत दाखला दिला जात होता, तो तात्काळ स्वरूपात थांबवण्यात यावा या मागणीसाठी प्रभाग 19चे नगरसेवक योगेश भवर आणि रुचिरा साळवे यांनी फलक झळकवत अनोखे आंदोलन केले. याचबरोबर शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामे सुरू असताना सिडकोत कोणतेही कामे होत नसल्याचं काही नगरसेवकांनी सांगितलं. अमृत योजनेतून पाणी पुरवठा तसेच ड्रेनेज पाईपलाईनचे काम व्हावे अशी मागणी बंटी तिदमे यांनी केली. लवकरच अंदाजपत्रकात सिडकोसाठी स्वतंत्र निधी देण्याची घोषणा महापौरांनी यावेळी महासभेत केली. सचिन गायकवाड, टॉप न्यूज, नाशिक.